हाय हॅलो नमस्कार व्ह्यूअर्स। तर आज कुठलीही आपल्याला रेसिपी बनवायची नाही आहे, तर आज आपण एक अनोखा ज्यूस बनवणार आहोत। तर पाहूयात काय आहे। तर याच्यामध्ये आहे जांभूळ। आता सध्या जांभळाचा सीझन आहे, मग ही जांभळं अशीच खाण्यापेक्षा आपण याच्यापासून एक युनिक असा ज्यूस बनवूयात, ज्याला की आपण जामून शॉट किंवा जामून मोजिटो किंवा ज्यूस असं काहीही नाव देऊ शकतो। तर मी ही जांभळं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। बघा कशी पल्पवाली जांभळं आहेत, म्हणजे ज्याला की गर असतो अशी जांभळं घेतलेली आहेत बघा। तर हा गर आहे ना, तो पूर्ण आपलं जे मिक्सरचा ज्युसर म्हणून जे भांडं येतं ना, त्याच्यामध्ये याचा सगळा गर काढून घेऊयात। त्यामध्ये ज्या बिया असतात ना, त्या साईडला काढून टाकायच्यात, फक्त गर घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यापासूनच आपल्याला ज्यूस बनवायचा आहे। व्यवस्थितपणे सगळा गर काढून घ्यायचा आहे बघा। त्याच्यामध्ये बिया अजिबात आलेल्या नाही पाहिजे। जर त्यामध्ये बिया टाकल्या तर तो कडवट होऊ शकतो। तर पहा सगळा गर काढून घेतलेला आहे। आता जामून शॉट किंवा जामून मोजिटो बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा शुगर म्हणजे साखर टाकायची आहे, जेणेकरून त्याला थोडासा गोडसर होईल। त्यानंतर अर्धा चमचा, अगदी अर्धा चमचाच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे, त्यानं खारट होऊ शकतं। नंतर आईस क्यूब असतात ना आपल्या, त्या टाकायच्यात 3 ते 4, ज्यानं थंड होतं। आणि एकदम थोडीशी म्हणजे अर्ध्यामध्ये पण अर्धी अशी चिमूटभर लाल चटणी जी असते ना, ते टाकायची आहे। आणि खूप सारा पुदिना जो असतो ना, तो टाकायचा आहे, जो की आपण बिर्याणीमध्ये यूज करतो, तो पुदिना टाकायचा आहे। त्याला मिंट फ्लेवर येतो बघा, आणि खूप चटपटीत असा हा ज्यूस तयार होईल। नंतर आपल्या गरजेनुसार थोडंसं अर्धा किंवा 1 कप आपण त्यामध्ये पाणी वाढवू शकतो। आता हे सगळं ज्युसरमध्ये टाकून आपल्याला याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे बघा। आता इकडं गार्निशिंगसाठी आपण एका प्लेटमध्ये 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी चटणी टाकायची आहे त्यामध्ये, लाल चटणी। हे सगळं मिक्स करायचं मिश्रण। यांना आपल्याला जो ग्लास आहे ज्यूसचा, तो गार्निश करायचा आहे। तर पहा हे एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण काचेचा 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्याला वरतून लिंबू आहे ना, लिंबूनं त्याला ते चिटकण्यासाठी लिंबू लावायचे बघा वरतून। आणि हे मीठ आणि चटणीचं जे मिश्रण होतं ते वरतून लावायचं आहे, जेणेकरून ज्यूस पिताना आपल्याला एकदम असं चटपटीत टेस्ट लागली पाहिजे त्या मीठ आणि चटणीची। आता पहा तुम्हाला ज्युसरचं भांडे ना ते उघडून दाखवते। तर बघा व्यवस्थितपणे जांभळाचा ज्यूस बनलेला आहे, ज्यामध्ये आपण सगळे जिन्नस घातलेले आहेत। आता या काचेच्या ग्लासमध्ये आपण सगळा ज्यूस ओतून घेऊयात। बघा मस्त असा कलर आलेला आहे, पर्पल कलर। जांभळाचाही कलर पर्पलच असतो। आणि एक लिंबूचा स्लाइस करून त्याला अडकवायचा आहे, म्हणजे मस्त गार्निश होतं बघा, आणि छान दिसतो एकदम ग्लास। आणि वरतून आपण मिंट म्हणजे जे आपला पुदिना असतो, पुदिना लीफ, पुदिनाची पानं, ते व्यवस्थित वरती ठेवायचं आहे। आणि याच्यामुळं खूप छान असा ग्लास दिसतोय बघा, व्यवस्थितपणे गार्निश केलेलं आहे त्याला। एकदम सुंदर आणि टेस्टी असा ज्यूस बनवून रेडी आहे। तर मस्त याचा आस्वाद घ्या। साधे जांभळं खाऊन कंटाळा येतो, तर काहीतरी युनिक असं आपण बनवलेलं आहे। तर हा ज्यूस तुम्ही नक्कीच करून पहा, खूप हेल्दी आहे। हा शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जांभूळ, यानं शुगर कंट्रोल होते। आपलं जे डायबिटीज असते ना, त्याच्यासाठी हा उत्तम आहे। आणि सध्या जांभळाचा सीझन आहे, तर जांभळापासून हा युनिक ज्यूस नक्कीच करून पहा, खूप हेल्दी आहे। तर अशा प्रकारे जामून ज्यूस किंवा जामून शॉट, जामून मोजिटो, याला आपण काहीही म्हणू शकतो, हे रेडी झालेले। शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।